कल्पना करा, एक असा सर्प ज्याच्या श्वासात विष आहे, ज्याच्या स्पर्शानं मृत्यू येऊ शकतो. पण त्याच सर्पाला स्वतः भगवान शिव आपल्या गळ्यात धारण करतात. का? कारण तो साधा सर्प नव्हता, तो होता नागांचा राजा वासुकी. तोच वासुकी ज्याने एकदा स्वतःचं शरीर दोरीसारखं दिलं, संपूर्ण सृष्टी वाचवण्यासाठी. आज आपण जाणून घेणार आहोत त्याची संपूर्ण अद्भुत आणि थरारक कथा. वासुकी कोण होते? पुराणांमध्ये, विशेषतः महाभारत, विष्णू पुराण आणि शिवपुराण, वासुकीचा उल्लेख मोठ्या आदरानं केला आहे. वासुकी हे महर्षी कश्यप आणि कद्रू यांचं पुत्र होते. कद्रू सर्पांची माता. त्यांच्या पोटी हजारो नाग जन्मले, शेषनाग, तक्षक, कर्कोटक. पण त्यांच्यात सर्वात वेगळे होते वासुकी. ते फक्त शक्तिशाली नव्हते, ते न्यायप्रिय राजा आणि महान भक्त होते. आपण शेषनागबद्दल ऐकलं असेल, जे भगवान विष्णू यांची शय्या आहेत. शेषनाग शक्ती आणि स्थैर्याचं प्रतीक, तर वासुकी होते त्याग आणि भक्तीचं प्रतीक. शेषनाग विष्णूंची सेवा करतात आणि वासुकी शिवांच्या गळ्यात विराजमान आहेत. दोघे महान, पण मार्ग वेगळे. तरुण वयातच वासुकीने एक निर्णय घेतला, मला फक्त शिवांची सेवा करायची आहे. ते हिमालयात गेले, कठोर तपस्या सुरू केली. ना अन्न ना पाणी, फक्त एकच मंत्र, ओम नमः शिवाय. वर्ष लोटली, वादळे आली, बर्फ पडला, पण वासुकी अढळी राहिले. आणि मग एक दिवस स्वतः भगवान शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले. शिव म्हणाले, वासुकी, माग काय हवंय? वासुकी म्हणाले, मला काहीच नको, फक्त तुमच्या जवळ राहायचं आहे. शिव हसले आणि म्हणाले, आजपासून तू माझ्या गळ्याचा अलंकार आहेस. एक दिवस देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला. मंदर पर्वत मंथनासाठी तयार होता, पण दोरी नव्हती. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, या कामासाठी फक्त वासुकीच योग्य आहेत. देव आणि असुर वासुकीकडे गेले आणि विनंती केली. वासुकीला माहिती होतं, हा मार्ग वेदनेनं भरलेला आहे. पण त्यांनी एकच उत्तर दिलं, मी तयार आहे. त्यांनी स्वतःचं शरीर पर्वताभोवती गुंडाळलं. मंथन सुरू झालं. दोन्ही बाजूंनी जोरात ओढलं जाऊ लागलं. त्यांचा देह जखमी होत होता. विष बाहेर पडत होतं, पण ते शांत होते. मंथनातून अचानक बाहेर आलं हलाहल विष, इतकं भयानक की संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ शकली असती. सर्वजण घाबरले. तेव्हा भगवान शिव पुढे आले आणि त्यांनी ते विष पिऊन टाकलं. त्यांचा कंठ निळा झाला आणि ते झाले नीलकंठ. त्या क्षणी वासुकी त्यांच्या गळ्यात होते. त्यांनीही त्या वेदनेचा अनुभव घेतला. एकदा 3 असुरांनी त्रिपुर नावाची नगरे तयार केली. त्यांचा नाश करण्यासाठी शिवांना धनुष्य हवं होतं, पण दोरी नव्हती. तेव्हा वासुकी पुढे आले, प्रभू, मला धनुष्याची दोरी बनवा. आणि पुन्हा एकदा त्यांनी स्वतःचा त्याग केला. कद्रूनं आपल्या मुलांना श्राप दिला की ते एक दिवस अग्नीत जळतील. आणि तो दिवस आला. राजा जनमेजयनं सर्पयज्ञ सुरू केला. नाग एक एक करून अग्नीत पडत होते. वासुकी असहाय्य होते. त्यांची प्रजा मरत होती. तेव्हा आस्तिक ऋषींनी यज्ञ थांबवला आणि नागवंश वाचला. भगवद्गीतामध्ये भगवान कृष्ण म्हणतात, सर्पांमध्ये मी वासुकी आहे. हा त्यांचा सर्वोच्च सन्मान आहे. वासुकी आपल्याला काय शिकवतात? खरी भक्ती मागत नाही, ती फक्त देते. खरा राजा तोच जो प्रजेसाठी जगतो, आणि खरा प्रेम जो संकटातही साथ सोडत नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर
लाईक करा. कमेंटमध्ये लिहा जय नागराज वासुकी आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.